5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मालेगावच्या सायाने परिसरात जमिनीतून निघाला लावासारखा पदार्थ। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पदार्थाचे नमुने तपासणीचं काम सुरू। जय पवार यांचा आज वाढदिवस। जय पवार यांच्याकडून सोशल मीडियावर भावनिक पोस्ट। उल्हासनगरमध्ये 2 महिन्याच्या बाळाला घेऊन पती पत्नीचं उपोषण। अज्ञातांकडून घर पाडून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप। नांदेडमध्ये विद्रोही मराठी साहित्य संमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन। प्रदर्शनात माझा बाप शेतकरी, सावकारी काका, ओला दुष्काळ अशा विविध आशयांच्या छायाचित्रांचा समावेश। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी अभिजात पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन। पुस्तक प्रदर्शनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली भेट। कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड। कोल्हापुरात भव्य रॅलीद्वारे केलं जल्लोषी स्वागत। मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सवाला सुरुवात। डीजेच्या तालावर कोळी बांधव नाचून आज रात्री 12 वाजता होलिका दहन करतील। पालघरमध्ये शेतकरी सहकारी सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी 7 संचालकांवर गुन्हा दाखल। सहकारी सोसायटीच्या शेकडो कोटींची जमिनीची 70 लाखांना विक्री। साताऱ्यात काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं जिल्हा काँग्रेस भवनासमोर रस्ता रोको आंदोलन। एप्स्टीन प्रकरणी केंद्रीय मंत्री पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी। सातारा जिल्ह्यात भव्य महास्वच्छता अभियान। सातारा, मेढा, औंध, वाई आणि चाफळ या 5 ठिकाणी अभियानात 2347 स्वयंसेवकांनी 31 टन कचरा हटवलाय। आमचे शेर अली खामेनी यांना धोक्यानं मारले। ते काल पण शेर होते आणि कायम शेर राहतील। खामेनींच्या मृत्यूवर इराणी नागरिकांच्या प्रतिक्रिया। कल्याणच्या गोविंदवाडीत बिस्मिल्ला मशीद परिसरात सांडपाण्याचं साम्राज्य। तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सांडपाणी टाकणार। संतप्त काँग्रेस नगरसेविकेचा इशारा। मीरा भाईंदरच्या विवादित उड्डाणपुलाचे विश्वगुरू उड्डाणपूल नामकरणामुळे शहरात पुन्हा एकदा काँग्रेस भाजपमध्ये राजकीय खडाजंगी। चंद्रपूरमधील लावणी नृत्याचा जागर साता समुद्रापार जाणार। उत्कृष्ट महिला मंच यांच्या वतीनं अभूतपूर्व सोहळ्याचं आयोजन। नागपूर स्फोटाच्या घटनास्थळाची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाहणी। मदत आणि बचाव कार्याचा घेतला सविस्तर आढावा। जखमींना तात्काळ आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना। नागपुरातील स्फोटाच्या दुर्घटनास्थळाची माजी मंत्री सुनील केदार यांनी केली पाहणी। संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याचे निर्देश। जो कायदा मोडेल त्याचं कंबरडं मोडण्याचं काम राज्य करेल। एमआयएमच्या नगरसेवकांना भाजप आमदारांचा इशारा। पुणे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडीची तारीख जाहीर। 18 मार्चला होणार अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।